नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपण अष्टांग आयुर्वेदिक कॉलेज पुणेचा गेल्या वर्षीचा कट ऑफ आपण बघणार आहोत. हा कट ऑफ ऑल इंडिया रँकनुसार आहे. पुढे आहे ती पहिली रँक आणि नंतर आहे का ना शेवटची रँक. मग त्या रँकवरनं आपल्याला या वर्षीचा कट ऑफसुद्धा काढता येईल. मार्कांपेक्षा रँकवरनं कट ऑफ चांगल्या रीतीने काढता येतो. कॉलेजचं नाव आहे अष्टांग आयुर्वेदिक कॉलेज पुणे. याचा कोड आहे 3107. आपण हा कट ऑफ कॅटेगरीनुसार बघणार आहोत. पहिली कॅटेगरी आहे SC कॅटेगरी. मग SC कॅटेगरीसाठी स्टार्टिंग रँक होती, ऑल इंडिया रँक होती 1,73,416 आणि क्लोजिंग रँक होती 2,40,450. म्हणजे अष्टांग आयुर्वेदिक कॉलेज पुणेमध्ये 2,40,450 या रँकपर्यंत SC कॅटेगरीला ॲडमिशन मिळाली होती. आता स्टार्टिंग रँक काय होती 1,73,416. मग त्याच्या करस्पॉन्डिंग मार्क किती होते 523. आणि नंतरची रँक होती 2,40,450 आणि त्याच्या करस्पॉन्डिंग मार्क होते 476. म्हणजे 476 मार्कापर्यंत SC कॅटेगरीमध्ये अष्टांग आयुर्वेदिक कॉलेज पुणेमध्ये गेल्या वर्षी ॲडमिशन मिळालं होतं. मग या वर्षीचा कट ऑफ पण ॲप्रॉक्सिमेट त्याच रँकपर्यंत असेल. थोडा पुढं मागं होऊ शकतो, पण आपल्याला त्याचा अंदाज येऊ शकेल. पुढची कॅटेगरी आहे ST कॅटेगरी. ST कॅटेगरीला स्टार्टिंग रँक होती 4,21,234 आणि क्लोजिंग रँक होती 4,38,403. म्हणजे 4,38,403पर्यंत ST कॅटेगरीमध्ये अष्टांग आयुर्वेदिक कॉलेज पुणे या ठिकाणी ॲडमिशन मिळालं होतं. आणि मार्कांचा कट ऑफ होता 377 आणि 369. पुढची कॅटेगरी आहे OBC कॅटेगरीमध्ये गेल्या वर्षी 89,485ला स्टार्टिंग रँक होती. करस्पॉन्डिंग मार्क होते 589 आणि क्लोजिंग रँक होती 1,60,352. करस्पॉन्डिंग मार्क होते 532. म्हणजे 532 मार्कांना अष्टांग आयुर्वेदिक कॉलेज पुणेमध्ये OBC कॅटेगरीमध्ये ॲडमिशन मिळालं होतं. म्हणजे मार्कामध्ये तफावत बरीचशी असू शकते, पण रँकवरनं आपल्याला ॲडमिशन मिळू शकतं. कारण गेल्या वर्षी 1,60,000ला ॲडमिशन मिळालं OBCमध्ये. मग यावर्षी पण 1,60,000च्या आसपास ज्याची रँक आहे त्याला अष्टांग आयुर्वेदिक कॉलेज पुणेला ॲडमिशन मिळू शकेल. पुढची कॅटेगरी आहे SCBC. गेल्या वर्षी SCBC कॅटेगरीमध्ये 88,347 मार्कांना ॲडमिशन पहिल्या राऊंडला मिळालं होतं. करस्पॉन्डिंग मार्क होते 590 आणि क्लोजिंग रँक होती 92,169. करस्पॉन्डिंग मार्क होते 587. म्हणजे 587 मार्कांना गेल्या वर्षी SCBCमध्ये अष्टांग आयुर्वेदिक कॉलेज पुणे मिळालं होतं. पुढची कॅटेगरी आहे EWS. मग गेल्या वर्षी EWS कॅटेगरीमध्ये स्टार्टिंग रँक होती 1,21,183 आणि करस्पॉन्डिंग मार्क होते 566 आणि क्लोजिंग रँक होती 1,30,214 आणि करस्पॉन्डिंग मार्क होते 556. हा होता गेल्या वर्षीचा अष्टांग आयुर्वेदिक कॉलेज पुणेचा EWS कॅटेगरीचा कट ऑफ. आता पुढची कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरी. मग ओपन कॅटेगरीमध्ये गेल्या वर्षीची स्टार्टिंगची रँक होती 87,584. करस्पॉन्डिंग मार्क होते 591. क्लोजिंग रँक होती 1,42,190 आणि त्याची करस्पॉन्डिंग मार्क होते 546. मग गेल्या वर्षी 546 मार्कांना अष्टांग आयुर्वेदिक कॉलेज पुणे ओपन कॅटेगरीसाठी मिळालं होतं. मग जर एखाद्याची रँक ओपन कॅटेगरीमध्ये 1,42,000च्या आसपास असेल तर त्यालासुद्धा यावर्षी अष्टांग आयुर्वेदिक कॉलेजला ॲडमिशन. पुढे कॅटेगरी आहे D1. गेल्या वर्षी D1 कॅटेगरीमध्ये 2,19,532ला ॲडमिशन मिळालं होतं आणि त्या करस्पॉन्डिंग मार्क होते 490. D2 कॅटेगरीसाठी रँक होती 4,66,825 आणि मार्क होते 357. आणि फिजिकल हँडिकॅप म्हणजे PHसाठी रँक होती 95,056 आणि मार्क होते 585. पुढची कॅटेगरी आहे VJ कॅटेगरी. स्टार्टिंग रँक होती 1,09,960. करस्पॉन्डिंग मार्क होते 572 आणि याची क्लोजिंग रँकसुद्धा तीच होती
म्हणजे हा 1,09,964 रँकला क्लोज झाला आणि मार्क होते 572 व्ही जे कॅटेगरीसाठी. सेम गोष्ट NT1 कॅटेगरीसाठी पण तेच घडलेलं आहे. यांची स्टार्टिंग रँक आणि यांची पहिली रँक आणि शेवटची रँक सेमच आहे. ती रँक आहे 1,77,472 आणि करस्पॉन्डिंग मार्क होते 520. म्हणजे या 520 मार्कांना NT1 कॅटेगरीमध्ये त्यांना अष्टांग आयुर्वेदिक कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं. पुढची कॅटेगरी आहे NT2 कॅटेगरीमध्ये स्टार्टिंग रँक होती 88,705, करस्पॉन्डिंग मार्क होते 590 आणि क्लोजिंग रँक होती 92,741, करस्पॉन्डिंग मार्क होते 586. म्हणजे 586 मार्कांना अष्टांग आयुर्वेदिक कॉलेज पुणे येथे NT2 कॅटेगरीमध्ये ॲडमिशन मिळालं. करस्पॉन्डिंग रँक होती 92,741. आता पुढची NT3साठी पण करणारा पहिली रँक आणि शेवटची रँक सेमच होती. म्हणजे NT3 कॅटेगरीमध्ये 92,299 रँकला ॲडमिशन मिळालं होतं. करस्पॉन्डिंग मार्क होते 587. गेल्या वर्षीच्या मार्कांमध्ये आणि या वर्षाच्या मार्कांमध्ये बरीचशी तफावत आहे, पण रँकनुसार प्रत्येकाचा कट ऑफ जवळपास तेवढाच राहणार आहे. त्यामुळे जर आपली रँक याच्या जवळपास जर असेल तर आपल्याला अष्टांग आयुर्वेदिक कॉलेज पुणे येथे ॲडमिशन मिळू शकतं. आपण इथे थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. काय डाऊट असेल तर कमेंट करा. आपण इथे थांबू. पुन्हा आपण भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन.